राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतलेल्या यूजीसी नेट परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत तडजोड झाल्याची माहिती मिळाल्याने शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप ताजा असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। संभाव्य गैरप्रकाराची तपासणी करण्यासाठी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। नीटच्या परीक्षेतील गोंधळावरून देशभर विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून विरोधकही सरकारवर टीका करत आहेत। या पार्श्वभूमीवर कालच देशातील विविध केंद्रावर राष्ट्रीय पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती। आधीची पद्धत मोडून यंदा कागद आणि पेनच्या साहाय्याने परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेला विक्रमी 11 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता। मात्र परीक्षा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 तारखेला शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलंय। विद्यापीठ अनुदान आयोगाला राष्ट्रीय सायबर गुन्हे विश्लेषण पथकाकडून परीक्षेबाबत काही माहिती समजली। या परीक्षेच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचं या माहितीवरून प्रथमदर्शनी दिसून आलं। परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राखण्यासाठी नुकतीच आयोजित केलेली परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले। या प्रकाराचा तपास सीबीआय कडून सोपवण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं। ही परीक्षा नव्याने घेतली जाणार असून त्याबाबत नंतर माहिती जाहीर केली जाईल असंही यावेळी सांगण्यात आले। सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड होण्यासाठी आणि विद्यापीठांमध्ये पीएचडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यूजीसी नेट ही परीक्षा घेतली जाते। अशाच नवनवीन अपडेटसाठी वन प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।